हरे कृष्ण. आज आपण श्रीमद भागवत स्कंद दुसरा अध्याय तिसरा शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन यातील श्लोक क्रमांक 11 बघण्याचा प्रयत्न करूया आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यात अ, ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भगवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आज आपण स्कंद दुसरा अध्याय 3 शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन श्लोक क्रमांक 11. एतावान एव यजताम एतावान्येव यजताम् इह निःश्रेयस उदयः इह निःश्रेयस उदयः. भगवती अचलः भावः भगवती अचलः भावः. यद् भागवत संगतः यत् भागवत संगतः. एतावान् एव यजताम् इह निःश्रेयस उदयः भगवती अचलः भाव यद् भागवत संगत. भाषांतर. सर्व प्रकारच्या देवी देवतांचे वेगवेगळे उपासक केवळ शुद्ध भक्तांच्या संगतीनेच परमभगवंतावरील अचल स्वाभाविक आकर्षण रूपी सर्वश्रेष्ठ सिद्धीचे वरदान प्राप्त करू शकतात. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपण यामध्ये जे सांगितलं गेलंय की अगोदर आपण 1 ते 7 श्लोकांमध्ये परत नंतर 8-9 श्लोकांमध्ये काय बघितलं की वेगवेगळ्या इच्छांसाठी वेगवेगळ्या देवतांची विविध कार्यांसाठी उपासना केली जाते. विविध प्रकारचे भगवंत आपल्याला विविध वर देण्यास त्यांच्या अधिकारात जेवढं असेल तेवढं देण्यास ते पात्र असतात व ते देऊ शकतात. व त्यामुळे आपण जर त्यांची पूजा केली तर हळूहळू जर आपण कुठल्याही प्रकारची आशा न करता केली असेल तर हळूहळू आपल्याला त्या देवी देवतांची कृपा प्राप्त होते व ते आपल्याला 2 प्रकारचे फळ मिळतात. एक तर आपण जे काय मागितलंय ते आपल्या पूर्ण होतात आणि दुसरं म्हणजे जर आपण काही मागितलं नसेल तर ते आपल्यावर कृपा करून आपल्याला भगवंताच्या मार्गाकडे नेण्यासाठी एखाद्या भक्ताची योजना करतात की जेणेकरून आपण त्या भक्तांच्या संगतीत आलो तर आपली भक्ती अ, वाढेल व भक्तिलतेचं बीज जे आहे ते चांगले त्याच्यावर फळ येण्यास प्राप्त होतील आणि आपलं जे सर्वश्रेष्ठ सिद्धीचं जे वरदान आहे भगवंताविषयीचं अचल आकर्षण त्याची प्राप्ती होईल. आपल्या प्रभूजी आपल्याला सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे. त्याच्या श्लोकामधल्या सुरुवातीलाच जर आपण गेलो, श्लोकामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आहे की जीवनाचे सर्वोच्च फळ काय आहे, तर भगवंतांवर दृढ आणि स्वाभाविक आकर्षण. तर हे आपण पाहिलं होतं की जेव्हा ह्या पूर्ण अध्यायाची सुरुवात झाली, सुरुवातीपासून पाहतोय आपण की आपली काय इच्छा असेल त्या हिशोबाने आपण वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करू शकतो. परंतु मागच्या श्लोकात आपल्याला सांगितलं गेलं की आपली काही इच्छा असू द्या, आपण निष्काम असू द्या, किंवा आपल्याला मुक्तीची इच्छा असू द्या, सगळ्यात महत्वाचं काय,
जर आपल्यामध्ये बुद्धिमत्ता असेल आणि व्यापक बुद्धिमत्ता असेल तर आपण कोणाची पूजा करू? कृष्णाची. आणि त्याचं कारण हे आजच्या श्लोकात आहे की देवतांची पूजा करून तुम्हाला हा दृढ विश्वास, स्वाभाविक आकर्षण मिळेल ना मिळेल, भक्तांना मिळतोच. आणि देवतांची पूजा केल्यावरही आपल्याला हे मिळू शकतं जर आपण भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये आलो. म्हणजेच काय? तर संगतीचा फायदा. म्हणजे समजून घेण्यास आधी आपल्याला आपल्या सर्व जे जीव आहोत आपण त्यांची स्वाभाविक स्थिती समजून घ्यावी लागेल. ब्रह्माजींपासून सुरुवात करून मुंगींपर्यंत सर्व जीव हे भगवंतांच्या बाह्य शक्तीच्या अधीन आहे. परंतु सर्व आपल्या शुद्ध स्वरूपात भगवंतांचे अंश आहेत. कारण की आपण काय आहोत? तत्सम शक्ती. पण जेव्हा स्वतः स्वामी होण्याची इच्छा केली जाते, जेव्हा जीवाला भौतिक जगात टाकले जाते आणि तो 3 गुणांद्वारे बांधला जातो, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. आणि त्यामुळे वृक्षासारखा स्वप्नवत सुखासाठी संघर्ष सुरू. आपण प्रयत्न करत राहतो, हे मिळवू ते मिळवू, हे करू ते करू. पण तो अंतिम परिणाम सं- कारण की कितीही भौतिक योजना केल्या तरी त्या व्यर्थ आहे. देवतांची उपासना असू द्या, आधुनिक विज्ञान असू द्या, सगळ्या योजना आयुष्याची जी खरी समस्या आहे ना ती सोडवत नाही. खरी समस्या म्हणजे काय? जन्म मृत्यू जरा व्याधी. मग फक्त देवतांचीच पूजा नाही, तर इव्हन ते धर्माच्या नावावर धर्मांध होत आहे, जातपात काढताय, हे सुद्धा कधीही जो अंतिम उद्देश आहे तो प्राप्त करू शकणार. कारण की त्यांना ह्या समस्या सोडवता येत नाही. इतिहासात अनेक राज्य होऊन गेले, शास्त्रज्ञ होऊन गेले, राजनीतिज्ञ होऊन गेले, ते आले गेले, पण मूलभूत समस्या जशी आहे तशीच राहिली. कारण की मानवी जीवनाचा खरा हेतूच समजण्यात आला आहे. हे जीवन हे समस्या सोडवण्यासाठी दिलंय आणि भोगण्यासाठी नाही. देवतांची उपासना जर इंद्रिय तृप्तीसाठी असेल तर ते बंधनात ठेवते, पण योग्य मार्गदर्शनात कृष्ण प्राप्तीसाठी मदत करू शकते. म्हणून योग्य मार्गदर्शन खूप महत्वाचं. असं नाही की देवता काल्पनिक आहे, नाही, त्यांचं अस्तित्व सत्य आहे. ते विश्वाचे व्यवस्थापन करणारे भगवंतांचे सेवक आहे. भगवद्गीतेत 9व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकात प्रभुपादजी इथे बोलतात की यांची देवव्रता देव यांची यांची पितृव्रता भूतानी यांची भूतेच्या यांची मदियाची अनु अपी माम. म्हणजे काय? तर देवतांची उपासना करणारे त्यांच्या लोकात जातात, पितरांची उपासना करणारे पितृलोकात जातात, भौतिकतेवाली लोक ह्याच जगात राहतात आणि कृष्ण भक्त भगवंताच्या शाश्वत धामात जातात. आणि याचं कारण भौतिकतावादी लोकांच्या दृष्टिकोनाची मर्यादा. खरं पाहायला गेलं तर आजची आधुनिक शिक्षा पद्धती अशी झाली आहे की आधुनिक भौतिकतावादी लोक देव किंवा देवतांवर विश्वासच ठेवत. आणि सगळ्यात चांगली उदाहरण म्हणजे लोकांची जेव्हा ह्या विषयावर चर्चा करतात तेव्हा सांगतात की 1960 साली चंद्रावर जमीन विक्री करणारी लोक आली होती. म्हणजेच काय? तर चंद्राची जमीन विक्री किंवा वैज्ञानिक गर्भ या सगळ्या काय दिशाभूल करणाऱ्या कल्पना आहेत. त्यांना एक ग्रहही नीट समजू शकलेला नाही. पण इतर ग्रह व आत्मा तर दूरची गोष्ट, त्यांना ग्रह किती हे मोजता येईल. आणि त्याचं कारण आहे की विज्ञान जे आहे ते अयोग्य आहे. वैदिक ज्ञान प्रणाली आणि योग्य आणि अनुभव आधारित विज्ञान चुकीचं ठरत. वैदिक ज्ञान श्रवण परंपरेतून म्हणजे गुरु परंपरेतून मिळालं. जसं भगवद्गीतेतल्या पहिल्या स्कंदातल्या 9व्या अध्यायातल्या 18व्या श्लोकात किंवा भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायातल्या 2ऱ्या श्लोकात सांगितलं एवं परंपरा प्राप्त. ही खरंच ज्ञान प्रामाणिक गुरुजनांपासूनच मिळतं. पण आजचे लोक शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवतात
आणि वेदांवर शंका घेतात आणि म्हणूनच समाज जो आहे तो अधोगतीला गेला आहे. कारण की लोक विसरले की श्रीकृष्ण हे परम सत्य. सर्व आचार्य, मग शंकराचार्य असू द्या, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, भीष्म पितामह, ब्रह्माजी, हे मान्य करतात की कृष्णच मूळ नारायण आहे. सर्व विष्णू रूपी त्यांचाच विस्तार आहे. कृष्णाचे मानवी लीलांचं सुद्धा स्वरूप मोह निर्माण करतं, पण ते फक्त ज्ञानामुळे. सर्व कारण कारण मनाधीर आधीर. या मोह निर्माण होण्यामागे खर तर भगवंताची शक्ती, आंतरिक शक्तीने ते भक्तांची प्रेमाचे आदान प्रदान करतात. बाह्य शक्तीने विविध अवतारात जगात येतात आणि जीव काय तटस्थ शक्तीचे अंश आहेत. ते कधी आंतरिक तर कधी बाह्य शक्तीच्या मोहात येतात. पण तो भीष्मदेवासारखे महान फक्त भगवंतांच्या कृपेने या मोहातून वाढ. सांगायचं तात्पर्य हे की इच्छांवर नियंत्रण मिळवणं महत्वाचं आहे. तर त्याचे साधन काय? ज्ञान असूनही इच्छा येतच राहतात. जसं की नद्यांचे पाणी समुद्रात सतत होते. ह्याविषयी भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या 17व्या श्लोकामध्ये म्हणतात की जो व्यक्ती अशा इच्छांवर कार्य करत नाही तोच शांतता प्राप्त कर. किती मोठी गोष्ट बोलून गेली कृष्ण बोलतात. आणि खरंही आपूर्यमानम अचल प्रविष्टम समुद्रम आपः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न काम कामी. म्हणजे आपल्याला शांतता ठेवण्यासाठी सर्व इच्छांना विसरणं आवश्यक आहे. तो उपाय काय? तर दररोज श्रवण आणि कीर्तन. यामुळे माया काय करते हे ओळखता येतं आणि टाळता येतं. आणि सतत स्वतःला आठवण देण्यासाठी आपण गुरु कृष्ण आपले सद्गुरू याची आठवण देत राहणं आवश्यक आहे. आणि एकमेव उपाय आहे शुद्ध भक्तांची संगत. ते कृष्ण प्रेम किंवा परमभक्ती फक्त शुद्ध भक्तांच्या संगतीनेच मिळते. देवतांची उपासना करणारेही भक्तांच्या संगतीनेच पुढे जाऊ शकतात. अन्यथा सर्व भौतिक योजना वाया जाणाऱ्या असतात. श्रमेव केवळ. आणि म्हणून निष्कर्ष हाच, जसे ह्या श्लोकात भगवंत स्पष्ट करतात, केवळ भक्तांची संगतच जीवनातील अंतिम गंतव्य म्हणजे कृष्ण प्रेम प्राप्त करण्यासाठी उपयुक्त आहे. भौतिक सुख, देवता पूजन, विज्ञान यातून कधीच मुक्ती मिळणार नाही. शुद्ध भक्ती, समर्पण, नियमित श्रवण मानवी जीवनाचे खरे यश आहे. म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊया, संघात राहूया. हे प्रत्यक्षात नाही जमलं तर कमीत कमी ह्या व्हर्च्युअल दुनियेमध्ये जप करूया, ग्रंथांचं पठन करूया, केवळ आणि केवळ कृष्ण प्रसादाचं सेवन करूया, विग्रहांची सेवा. आणि जशी आपली परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुरूप गुरु आणि कृष्णाची सेवा करत राहा. आणि असंच हळूहळू आपल्याला एक दिवस कृष्ण प्रेम प्राप्त होईल. परत भेटूया उद्या याच ठिकाणी याच वेळेला. हरे कृष्ण.